मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यवतमाळ सब्जी मंडी मध्ये, यवतमाळ भाजीपाला मार्केट मध्ये, महाराष्ट्रामध्ये येते. जवळपास महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या जवळ, अकोल्याच्या जवळ येते. बघा आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे रविवारचे भाव आज वाढले पण आहे. बघून घ्या व्हिडिओ, बघितला समोर दाखवणारच आहे. सगळे भाव, सगळेच भाव दाखवणार. ठोकचे सगळे भाव दाखवणार आहे. ठोकचे पन्नी 15 किलो 20 किलोची पन्नी असते. कॅरेट येते टमाटरचं 25 किलोचं टमाटरचं कॅरेट असते. वांग्याचे पोते असते. आणि आमची इथं मन म्हटलं तर 10 किलोचा मन असते. सगळे ठोकचे भाव राहणार आहे आपल्या मार्केटमध्ये. आज भाव वाढलेले आहेत, बघून घ्यायचा आजचे रेट. त्या हिशोबाने तुम्ही तयारी करता. मंगळवारी आणण्यासाठी माल मार्केटमध्ये यवतमाळ. मंगळवारी मी सांगतो तुम्हाला तेजीतच जाणार आहे मार्केट. मंगळवारचं मी तेजीतच जाणार आहे. चला मग बघा आपला व्हिडिओ. तुम्ही लाईक नाही करत आपला व्हिडिओ. एवढ्या मेहनतीने बनवतो तरी लाईक नाही करत. एक व्हिडिओ आपला लाईक करा जरूर मित्रांनो. आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. पण व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो, बघून घ्या आपले मित्रांनो. आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे फुल गर्दी आहे आज मार्केटमध्ये. माल बी शॉर्टेज आहे. बघू आपण शॉर्टेजचे रेट आज. पन्नीचे रेट बघू, सगळे पन्नीचे रेट, सगळे ठोकचे रेट, पन्नी कॅरेट सगळे रेट बघू आपण. कैरी वगैरे सगळे पिकले आंबे बी येऊन राहिले आमच्या इथे मार्केटमध्ये. गावरानी पिकले आंबे पण येत आहे. बघू आता सगळे रेट बघू आपण. सगळे रेट दाखवतो तुम्हाला. नाही दाखवले तर कमेंट करता, कमेंट मध्ये सांगून देईन. मला बी माल घ्यायला लागते पटापट. चला आता आपण यश कंपनीत जाऊ. बघा वांग्याच्या पन्न्या आहे भाऊकड. पत्तागोबीच्या पण पन्न्या आहे. बघा 2-3 व्हेरायटीच्या पन्न्या आहे पत्तागोबीच्या वगैरे. ढेमस बघा, ढेमस मोठे आहे. ढेमस बारीक, ढेमस खपले वाटते चांगले ढेमस. पहिले पत्तागोबी आणि वांग्याच्या पन्न्या विचारू, कारल्याच्या पन्ने विचारू. सारे भाई पत्ता गोभी क्या भाव बिक्री पन्नी? पत्ता गोभी 150, 120, 100 से लेके 150 तक एक पन्नी है ना. और एक करले की पन्नी 30 रुपये 35 रुपये. कितनी किलो की हो? 15 किलो. 15 किलो अरे 600 रुपये पन्नी पकड़ो है ना. 600 रुपये पन्नी. और ये अपने वांगे सस्ते होंगे. वांगे सस्ते 150, 120. वांगे सस्ते पूरे हफ्ते में सस्ते वांगे. वांगे पूरे सस्ते मार्केट में. मला बघून का मित्रांनो, वांगे सस्ते आहे सध्या. बघा बघा आपल्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये बघा गावरानी आंबे बी येऊन राहिले आता मस्त. बघा कास्तकाराचे बघून घेऊ आपण. राजू भाऊला काय म्हणते तर काय किलो विकत आहे काय कसं. राजू भाऊ गावरानी आंबे 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. सुपर गावरानी. सुपर गावरानी आहे ना. प्युअर गावरानी. बाबरा साखर बेल बगर कारपेटची. आणि हे आपले चवळी शेंगल एक माग खपली म्हणते आज. माग खपली 40 रुपये 50 रुपये. 40 रुपये 50 रुपये. 10 किलो पन्नी 10 किलो 500 रुपयाची 400 रुपये. 500 रुपये 400 रुपये मन. टमाटरचे कॅरेट बघू आपण. का भाव म्हणते का नाही, काय काय रेट आहे तर. चांगला कॅरेट बघू आपण. इस्रायल भाऊ आहेच तिथं भारत कंपनी मध्ये जाऊन आपण पहिले कॅरेट बघू. भारत कंपनी आलो आपण. बघा टमाटे आहेत भाऊकड. बीटीसी कंपनीचे आहे. हे पण आहे भाऊकड. 2-3 कॅरेट आहे. बघू आता काय म्हणते तर कोणते एव्हरेस्ट. इस्रायल भाऊ क्या बोलते टमाटे आज? अच्छा माल 600. अच्छा माल 600 और थोड़ा सा कमी डाउन वाला 500 से 600. ये अपना ये माल ये 550 है. 500 में ये 500 में. और वो अपना बीटीसी, ये अपना ब्रांड बीटीसी कंपनी. ये देखो ये ब्रांड आ गया अभी. 600 रुपये इस्रायल भाऊ. 600 रुपये ना. बघा सांबार इस्रायल भाऊ. सांबार 40 रुपये किलो चाहिए. 40 किती किलो कॅरेट भरते? ये 10 किलो. 10 किलो 40 रुपये किलो सांबार म्हणजे 400 रुपये कॅरेट झाला. हे 10 किलो. बघा कॅरेट घ्यावं लागते पूर्ण 400 रुपयाचे होते. चला आता आपण जगन्नाथ मध्ये आलो. बघा गवारचा मस्त माल आला बारीकवाला. गवारचे पन्नी किती किलोची पन्नी आहे काय भाव विचारू आपण. पन्नी सतीश भाऊ गवारची पन्नी सांगा मला. गवार 60 रुपये किलो. 60 रुपये किती किलो पन्नी आहे ते? 15 किलो. 15 किलो म्हणजे 4.5 काय झाली 900 रुपये पन्नी झाली ते. 900 रुपये पन्नी आहे मित्रांनो. बघा गवार बी छान आहे बढिया एकदम. बघा एक नंबर गवार आहे. 15 किलोची पन्नी 900 रुपयाची पन्नी पडते ते. जो अच्छा माल था उसका बेचल. 15 रुपये किलो. 15 रुपये किलो चिवल. मेथी रे मेथी चौके में. चौके में बढ़िया मेथी. शिमला 600 रुपये का बक्सा 20 किलो का. 600 रुपये का बक्सा. ठोकचे भाव देता आपण ठोक मध्ये. चिल्लरचा काही चिल्लरचा हिशोब नाही राहत आपल्याविषयी. सगळे ठोकचे भाव राहणार आहे. पडलीचे कॅरेटचे 10 किलोच्या वरच घ्यावं लागते सगळा माल.
त्याचा कमी नाही. ठोक मंडी आहे ना आपली, त्या हिशोबानं. आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे खूप गर्दी असते. खूप मार्केटमध्ये आज गर्दी असते. आवाज बी भरपूर येऊन राहिला असेल तुम्हाला आजूबाजूला. बघा आमच्या मंडीमध्ये पाण्याची बी सोय चालू झाली आहे. थंड पाणी, मन शांत करा. रविवारी तशी गर्दी राहते. आमच्या कैलास भाऊ पण चालू आहे. पाण्याची सोय बढिया मस्त, जल मन शांत होते. बघा आज जास्त गडबड राहते, फटाफट माल घ्यावा लागते सगळ्या भाजीचा. बीट 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 पन्नी, बीट पन्नी, हाँ 150 रुपये 150 रुपये बीट 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 है 25 रुपये किलो. आणि किती किलो पडते? 20 किलो. 20 किलो है. 20 किलो आहे का? 500 रुपये पन्नी. 500 रुपये पन्नी, 500 रुपये पन्नी बीटची. त्रिकुटा कंपनी आपण भाऊगड फुलगोबीची पन्नी आहे. पन्नी आपल्याला घ्यायची आहे. फुलगोबी तशी मार्केटमध्ये कमी आहे सध्या. विचारू फुलगोबीची पन्नी किती रुपये लागेल तर आपल्याला. बघा फुलगोबीची पन्नी विचारू, भेंडीची पन्नी विचारू आणि फुलगोबी. प्रदीप भाऊ फुलगोबी पन्नी, गोबीची पन्नी हो 50 रुपये किलो आहे आज. अरे बापरे, आज तर चांगले भाव वाढले. म्हणजे किती किलो? 15 किलो, नाही हो 20 किलो 20 किलो जे आहे का? 1000 रुपयाची पन्नी झाली. भेंडी भेंडी 40 रुपये किलो. भेंडी 40. भेंडी भी वाढले आहे ना. भेंडी किती किलो पन्नी आहे? 15-17 किलोचे 50 रुपये. सब भेंडी फुलगोबी खप सब वाढले बेटा मित्रांनो, सब वाढले. आज ऑर्डर आले आहे मंडी. उन्हाळा लागला मग खराच शॉर्टेज. आज सगळ्याच मालाचा जवळपास भाव दिसून राहिले मला. वांगे सोडले तर. चायचे भाव वाढले का विचारू भाऊला. हो चायचे भाव वाढले का? चायचे सगळ्या भाज्याचे भाव वाढले, चायचे वाढले का? 7 रुपये कट केला का? बरं केला, बरं केला बेला. बैची गंगा में हाथ धो लो. चलो बैची गंगा में हाथ धो लो. मोदी का ऑर्डर आहे. आज कंपनी चालू आपण. भेंडी आहे भाऊकडे. बघा भेंडी, भेंडीला काही करंट आला का विचारू. करंट लागते का नाही भेंडीमध्ये? सुन भाऊ भेंडी काही करंट आला का नाही आता? 40-50 रुपये किलो खपली आहे ना. 40-50 म्हणजे 15 किलो 20 किलो पन्नी. चला 1000 रुपये पन्नी खपली. जवळपास 900-1000 रुपये भेंडीची. सगळे ठोकचे भाव राहते. कॅरेट, पन्नी, पोता, चिल्लरचे भाव नाही राहत. चिल्लरचे भाव तर त्याच्या डबल राहते बिलकुल. अरे पानवाले भाऊ, हो पानाचे भाव काही वाढले का हो? काही पानाचे भाव नाही वाढले, कमी झाले ना आता. हो सध्या कमी जास्त काय 100 रुपये राहिले कपुरी पान? 80 रुपये 100. कपुरी पान 80 रुपये 100. हा. आणि काम केले अजून मिठा पान मिठा पान 30 रुपये 300. 100. 300 रुपये कट्टा. फक्त 300 रुपये कट्टा. हाच वाला हा हाच वाला 300 रुपये कट्टा. किती किलो? हे 55-56 किलो आहे. अरे बाप, 300 रुपये कट्टा बघा एकदम मित्रांनो. कमी भावात. हे कमी भावाला माल, भाव वाढते भाव. चांगल्या भावाला बी माल आहे, कमी भावाला बी माल आहे. बाल भाऊ जय भीम. का म्हणजे आज काही शॉर्टेज मालाचा? खूप शॉर्टेज, सगळ्यात मालाचा शॉर्टेज. चांगले भाव भेटू राहिले सगळे. आले गवार आलता आपल्याकडे 80 रुपये किलो आपला का? म्हणजे किती किलोची पन्नी? जवळपास 10 किलोच्या पन्न्या ना. 80 रुपये पन्नी खपली मग. 800 रुपये. चवडी शेंगा चवळी शेंगा 50 रुपये किलो. हे बी 500 रुपये पन्नी. चवडी शेंगा बी 500 रुपये पन्नी. भेंडी भेंडी 40-50. ते बी 500 रुपये पन्नी. बघला ना. चला बघा मित्रांनो, गवार 800 रुपये पन्नी, चवळीच्या शेंगा 500 रुपये पन्नी, भेंडी बी 50 रुपये पन्नी. 500 रुपये पन्नी. मानकर कंपनीमध्ये खपलाय सगळा माल. सगळे रेट आज वाढले. हो सांगितलं ना. 40 रुपये किलो. 40 रुपये खपला ना. चांगल्या क्वालिटीचे भाव सांगत जा मला. हा 40 रुपये किलो चांगला 10 किलो म्हणजे 400 रुपये. 400 रुपये. 400 रविवार असल्यामुळे सगळ्यात भाजीचे भाव वाढलेले आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. जवळपास सगळ्यात भाजीचे भाव वाढलेले आहे. सगळं म्हणलं सगळं वांगे सोडले तर वांगे सोडून द्या आणि बाकीचे भाजीचे भाव डबल झाले आहे. आज रविवार असं वाटलंच होतं भाव वाढणार म्हणून. बघू आता समोरची मी पोझिशन बघू आपण. का म्हणते बाबा चहा ऐकतो तू? का म्हणते बरा चहा म्हणजे 1 नंबर. काय कडी कदाच्या मंडी मध्ये? 5 रुपये. 5 रुपये फक्त. बाकी 7 रुपये काय झाला ना तिकडे मार्केट मध्ये. इकडे 7 रुपये. 5 रुपये. आपल्या 5 रुपये ना. 5 रुपयात खुश. हो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये. सब्जी मंडीचा आपला व्हिडिओ मध्ये, यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. सुरुवात फक्त आपल्या दुकानातून करू राहिलो. आपली किराणा दुकानातून, सब्जीच्या दुकानातून, भाजीच्या दुकानातून.
आणि तिथं टाइम नाही भेटला आज शनिवार असल्यामुळे. थोडासा कांदा वगैरे टाकायचा होता, कांदा याच्यामध्ये राहून गेला आपलं. तर कांद्याचे थोडंसं 1 रुपया वगैरे तेजी आला आहे कांदा आता, कारण रिझन नाही माहीत, पण 1 रुपयाची तेजी चालू आहे. जो कांदा 12 रुपये खपून राहिला होता तो आज 13 रुपयानं घेतला मी. बघू अजून काय. पांढरा कांदा बी चांगला आला आहे मार्केटले. पांढऱ्या कांद्याची बी भाव ठीकठाक आहे, 13 रुपये चालू आहे. पांढरा लाल सारखेच भाव आहे. तर आलू लसण मध्ये बी दाखवले तुम्हाला, 2-3 दिवस लसणचे व्हिडिओ दाखवले मी. नाही बघितले असेल तर बघून घ्या, आपल्या प्लेलिस्ट मध्ये आहेच दिलेले. तर चला व्हिडिओ आजचे तर भाव दिलेलेच आहे, सगळे ठोकचे भाव दिलेले आहे. सगळे ठोकचे भाव राहते आपले. पन्नीचे भाव आपण चिल्लर भाव बंद केले आहे जे ना, सगळे ठोकचे भाव राहते. पन्नीचे रेट राहते सगळे. पन्नी घ्यावं लागते. 12 किलो 15 किलो 20 किलो 30 किलोचे भाव आहे सगळे ते. तर बघून घ्या आपला व्हिडिओ, भाव दिलेलेच आहे सगळे. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या दोस्ता मित्रांना.